मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ, मागतो मी आता, मागतो मी आता तुझ, मागतो मी आता. जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीनं आज हा मोगरा फुलला हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कालही पहिला भाग आपण या कार्यक्रमाचा सगळ्यांनी पाहिला, ऐकला आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांची धडपड जर कशासाठी असेल तर ती सुखासाठी आहे हे आपण सगळ्यांनी आता मान्य करायला हवं. आपल्यापैकी कुणी उद्योगात असेल, व्यवसायात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, आपण कोणत्याही क्षेत्रात असू, पण अंतिमतः आपल्या सगळ्यांची भूक जर कुठे असेल तर आपल्याला अपेक्षित आहे आपण सुखी असावं, आपल्याला आनंद मिळावा. एखादं लहान मूल जेव्हा देवळात जातं आजोबांच्या सोबत आणि ते देवाच्या पायावरती डोकं ठेवतं तर ते आजोबा त्याला सांगतात की देवाला म्हण, देव बाप्पा सुखात ठेव. तुम्ही वडिलांच्या पायावरती डोकं ठेवा, ते असे पाठीवर थाप मारतात, पठ्ठ्या सुखात राहा. मग नेमकं हे सुख काय, जो आनंद आपल्याला अपेक्षित आहे तो नेमका कुठे मिळेल? आणि त्यासाठी साधू संतांनी सांगितलं की बाबांनो, इकडे तिकडे बाजारात फिरून तो आनंद, ते सुख आपल्याला मिळणार नाहीये. आणि ते जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल. आणि माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो अंतर्मनात डोकवायला घाबरतो. त्याला वाटतं नाही सोलापुरात मिळालं तर पुण्यात जाईल, नाही पुण्यात आनंद मिळाला तर मुंबईला जाईल, नाही मुंबईत मिळालं तर दिल्लीला जाईल, नाही तर परदेशात जाईल. पण अंतर्मनात जर डोकावलं आणि तिथं नाही भेटला मग सगळेच पर्याय संपले. आणि म्हणून या भीतीनं माणूस अंतर्मनात डोकवायला घाबरतो. एक प्रवासी असा रेल्वेतनं खाली उतरला आणि टीसीनं त्याला तिकीट विचारलं. तिकीट विचारल्याबरोबर त्यानं पॅन्टच्या उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, दोनही खिसे मागचे पुढचे, चारही खिसे उलटे पालटे करून 10 वेळा बघितले, पण तिकीट काय सापडलं नाही. टीसी म्हटलं, अहो तुम्ही फक्त पॅन्टचे खिसे बघताय, जरा शर्टचा बघा की. ते म्हणते मला माहित आहे शर्टचा राहिलाय, पण तिथं नाही सापडलं. मग संपलंच की म्हटलं सगळं. त्याला माहित आहे शर्टमध्ये जर नाही सापडलं तर सगळं संपेल. आणि म्हणून माणूस अंतर्मनात डोकवायचं घाबरतो. ज्ञानोबरायांना सांगावं लागलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. ती अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, आपण बाहेर शोधतो. इथं बसलेल्या किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर कर. शाजी भाऊ, दोन्ही हात वर. इकडे ज्यांना आनंदी राहायचंय ना त्यांनी हात उंच करायचा, आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय ना त्यांनी असे हात करायचे. हां, मागचे बाल्कनीतले आज भरले जरा सगळं. हां, सगळे हात खाली घ्या. सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? दाखवायचंय? हां, खरं बोलताय तुम्ही सगळे? मग जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर त्याच्या इतकं सोपं दुसरं काम नाही. पण माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नसतो. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला इंटरेस्ट. बरं, मी म्हणतो मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलं तर चूक काहीच नाहीये. पण खरी गडबड कुठे माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 8 दिवस तर करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते, 100 पडले,
कसे साठवले होते माझं मला माहीत. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. केवढं दुःख आहे. बरं हे दुःख फार वेळ नाही बरं का. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतं ना. तर जाऊ दे मरू दे, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. आणि साधू संतांना ही आनंदाची ही दुःखाची व्याख्या अचूक ठाऊक होती. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला दुःख वाटतं ती दुःखाची मुळात कारणच नाही आहेत याची जाणीव संतांना होती. आणि ज्या सुखाच्या पाठीमागं आपण धावतोय ते शाश्वत नाहीये याचीही जाणीव साधू संतांना होती. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरिनाम राहू मुखी. तुकाराम महाराज म्हटले, तू मला फकीर बनव पण आयुष्यभर मात्र तुझा हरिनाम माझ्या मुखामध्ये राहू दे. काय काय ही सुखाची अपेक्षा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर. पांडुरंगा तुला पाहिलं ना, यातच आमचं सर्वस्व आहे, हेच आमचं सुख आहे. काय ही संतांची भावना आहे. आणि म्हणून आनंद सुख ह्या गोष्टी बाजारात विकत मिळणार नाहीत. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण आनंदी मात्र नाही. शेवटी कंटाळला, म्हणला देवा एवढे सगळे पैसे दिले पण आनंद का नाही. माझ्याकडं कामाला ते शिपाई आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त आनंदी असते, पण मी कायम टेन्शनमध्ये. एक दिवशी बॅग भरली, दुकानात गेला आणि म्हणला ही अख्खी बॅग तुम्हाला ठेवा पण जरा आनंद देता येईल का बघा म्हटलं. दुकानदार म्हणला आनंद बाजारात विकत मिळत नाही. दुसऱ्या दुकानात गेला, सगळी बाजारपेठ पालथी घातली पण आनंद काय भेटला नाही. शेवटी थकला आणि मग रस्त्यानं निघाला होता बॅग घेऊन. झाडाच्या खाली त्याला एक महाराज बसलेले दिसले. महाराजांकडे गेला आणि म्हणला, महाराज सगळे दुकानं पालथे घातले पण आनंद काही मिळेना. म्हटले मग? म्हटले हे बॅग तुम्हाला राहू द्या आणि आनंद तेवढा देता येईल का बघा. महाराज म्हणले बॅगेत काय? म्हणले पैसे. चैन उघड. चैन उघडली, सगळ्या 500-500च्या नोटा. महाराज म्हणले खरंच तुला आनंद पाहिजे? 100% पाहिजे म्हणलं. अख्खी बॅग आणि सगळे पैसे तुम्हाला राहू द्या. महाराज म्हणले तुला आनंद पाहिजे? म्हणले हो. आणि चैन लाव. चैन लावली. डोळे झाक. डोळे झाकले. मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात. पठ्ठ्यानं डोळे झाकले. महाराजांनी बॅग उचलली, थेट नगर. 5 मिनिटांनी यानं डोळे उघडले. बघताय तर महाराज नाही, बॅग नाही, आनंद नाही, काहीच नाही. आजूबाजूच्या लोकांना विचारायचं महाराज बघितले का? लोक हसायची. बॅग बघितली का? महाराज कुठे गेले? याच्या लक्षात आलं की महाराजांनी आपल्याला फसवलं. रडत रडत झाडाखाली एका जाऊन बसला. रडत होता आणि रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका झाडाकडे गेली आणि त्या झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. पहिल्यांदा बॅग उचलली आणि बॅग हातात आल्याबरोबर काय केलं असेल? चैन उघडली. पैसे जसेच्या तसे होते. एक नोट खालीवर झालेली नव्हती. चैन लावली, बॅग अशी छातीला कवटाळली आणि जोरात ओरडला. म्हटला एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणले तुला हेच पाहिजे होतं, तू कुठं शोधत होता? आपल्याला जे पाहिजे ते इकडे तिकडे शोधायची गरज नाहीये. त्याच्यासाठी कधीतरी अंतर्मनात डोकावून बघितलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी त्या इकडे तिकडे धावणाऱ्या भ्रमराला सांगितलं, चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ जा, तुला तिथे आनंद मिळेल, तुला तिथे सुख मिळेल. म्हणून सुख आनंद या संकल्पना जर शोधायच्या असतील कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघू. आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची क्षमता निर्माण व्हावी याच्यासाठी कधीतरी ज्ञानेश्वरीमध्ये, कधीतरी साधू संतांच्या चरित्रामध्ये डोकावून बघू. साधू संतांचं चरित्र काय ऐकावं? त्याचं कारणही तसंच आहे. साधू संतांच्या साहित्यावरती प्रभाव आहे तो त्यांच्या जगण्याचा. त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या जगण्याचा उल्लेख नसेल पण त्यांच्या साहित्याला अर्थ प्राप्त होतो तो त्यांच्या जगण्यामुळे.
ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी एवढे वर्ष तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवते, त्याचं कारण आहे ज्ञानोबरायांचं जगणं. आणि मला हेवा वाटतो ज्ञानोबरायांच्या आत्मविश्वासाचा. काय ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास आहे? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबरायांचं काय धाडस आहे. ज्ञानोबराय सांगतात, एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारामध्ये लोळण घेतील. काय कमालीचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून भगवंताकडे काय मागावं याचंही तारतम्य असलं पाहिजे. भगवंताकडे काय इच्छा व्यक्त कराव्यात याचंही तारतम्य असलं पाहिजे. आपण देवाकडे मागायचं म्हटल्यावर काय मागतो? धन संपत्ती, ज्याला जे जे मागायचंय ते त्यानं मागावं. पण चिरकाल टिकणारं शाश्वत सुख जर भगवंताकडे मागायचं असेल तर त्याच्यासाठी काही क्षमता आपल्यामध्ये असाव्या लागतात. तुकाराम महाराजांना मागायची वेळ आली, काय म्हटले तुकोबा? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंत म्हटले, चला दिलं, आता काय काय कराल? हे दान मी तुम्हाला दिलं, याचं काय कराल? तुकोबरायांनी उत्तर दिलं, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर भगवंता मी तुझं गुणगान गात राहील. मग तुकोबरायांना परत देवानं विचारलं, आयुष्यभर माझं गुणगान गात राहील, याच्या बदल्यात मी तुला काय देऊ? धन संपत्ती. तुकोबा म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. काय मागणं आहे हो तुकोबरायांचं. हे तुकोबरायांना समजलं की मी भगवंताकडे काय मागावं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि आता भगवंताकडे मागायची वेळ आली. आणि काय म्हटले ज्ञानोबा? मी एवढी मोठी ग्रंथ संपदा तुझ्या समोर दिली, याला चांगला पुरस्कार मिळू दे, अमुक मिळू दे. काय काय म्हटले? काय अंतिमतः मागण्याची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हटले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ना, हा ते ते मिळू दे. काय मनाचा मोठेपणा आहे हा. ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी असं नेहमी म्हणतो की आपल्याला कार्टून नेटवर्कमध्ये हिरो शोधायची गरज नाहीये. आपल्याकडे दोन मोठे हिरो आहेत. एक आहे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे आहेत प्रभू राम. हे दोन हिरो आहेत आपल्याकडे. आणि येणाऱ्या पिढ्यांना हे हिरो सांगता येतील का? आपल्याकडे किती हिरो आहेत. आपल्याला स्पायडरमॅन दाखवायची गरज नाही, कोणता मॅन दाखवायची गरज नाही. आपल्याकडे महान हिरो होऊन गेले. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, ज्ञानोबराय, तुकोबराय, किती किती नायक आहेत तुमच्या माझ्या समोर. हे नायक आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना सांगता येतील का? मला वाटतं हे नायक येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावेत, यासाठी प्रयत्न करावा लागेल. आता मागण्याचाच विषय निघाला म्हणून एक प्रसंग सांगतो आणि आपण कथेला सुरुवात करूयात. मागणं काय असतं? आपण सगळ्यांनी रामायण पाहिलंय दूरदर्शनवरती. अनेक रामकथा आपण ऐकलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला, काय आज एवढ्या वर्षांनंतर वाल्मिकींच्या रामायणातला राम आजही तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचं कारण मुळात आहे त्याग. आता उद्या अयोध्येचा राजा व्हायचं रामाला, आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं, बाबा तुला उद्या गादी मिळणार नाही, तू उद्या राजा होणार नाही. कैकेयीला मी वचन दिलंय आणि त्या वचनानुसार भरताला गादी आणि रामाला वनवास. एखादा मुलगा म्हटला असता की आदल्या दिवशी सांगायचं नसतंय, 8 दिवस आधी नोटीस द्यावं लागते, मी कोर्टात जाईन काही करेन, पण मी काय गादी सोडणार नाही. प्रभू रामचंद्र एक सुद्धा तक्रार करत नाही. वडिलांनी सांगितलं उद्या वनवास, गेले वनवासाला निघून. वनवासाला गेले आणि जाताना जेव्हा नदी आडवी आली, त्या नदीतून पलीकडे जायचंय, तर जो केवट होता, जी नाव घेऊन जाणारा, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता, आणि त्या केवटनं सांगितलं, लक्ष्मणा मी तुला आणि सीता मातेला इथे बसू देईल, पण प्रभू रामचंद्रांना मात्र मी नावेमध्ये बसू देणार नाही. म्हणे का? अरे म्हटले हे राम मायावी आहे, त्याचा पाय लागला आणि उद्या काही या नावेचं झालं, आपण काय असं बसू देणार नाही. लक्ष्मण म्हटला, अरे जगाचा बाप आहे राम, तो तुझ्या इथे याचना करतोय, पलीकडे न्यायला मदत कर, आणि तू रामाला बसू देत नाहीये. ते म्हणलं मी देईल, पण एक अट आहे माझी. म्हणले काय? ते रामाचे पाय धुण्याची परवानगी मला द्या. त्याच्या पायाला जी धूळ लागली ना तेवढी मी धुणार माझ्या हातानं, आणि मग काय असेल ते रामानं बसावं.
पाय धुवायला लावले. घरी गेला, बायको अशी काठवडीमध्ये पीठ मळत होती आणि केवळ बायकोला म्हणला, राम आलेत नदीवरती, चल, परत संधी नाही अशी. प्रभू रामचंद्रांचे पाय धु. नवरा बायको दोघं निघाले, काठवड अशी हातात घेतली, नदीच्या काठावरती आले. केवटनं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, या काठवडीमध्ये तुमचा पाय ठेवा, मी आता पाय धुणार आहे. आता एक पाय असा काठवडीत ठेवला आणि असे हालायला लागले राम. हालायला लागल्यानंतर केवट म्हणला, देवा पडतान जरा डोक्याला धरा. प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले, हात डोक्यावर ठेवून घेतला आणि आता प्रभू नावेमध्ये बसायला जाणार. तर नावाडी म्हणला, देवा या असं नाही बरं का, परत पायाला धूळ लागली आणि माझ्या नावेचं काय झालं मग? थांबा, मी असा झोपतो, माझ्या अंगावर पाय ठेवा आणि मग नावेमध्ये पाय ठेवा. अंगावरती पाय ठेवला, मग नावेमध्ये पाय ठेवला. लक्ष्मणाने विचारलं, हे ठीक आहे, पाय धुण्याचं भाग्य मिळालं, डोक्यावर हात धुण्याचं ठेवण्याचं भाग्य मिळालं, आणि मग हे अंगावरून चालायचं काय? केवटनं सांगितलं, माझ्या पुढच्या पिढ्याला गर्व झाला असता की आमच्या बापानं, आमच्या आज्यानं, आमच्या पंजानं देवाचे पाय धुतलेत, आमच्या पंजाच्या डोक्यावर देवाना हात ठेवलाय. तेवढा अहंकार तुडवून जा म्हणून सांगितलं अंगावरती पाय ठेवा. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा प्रभू नावेतनं खाली उतरले आणि आता काय जे झालं असेल ते काहीतरी द्यावं बक्षीस, काय द्यावं बक्षीस म्हणून प्रभू रामचंद्रांनी हातातली अंगठी काढली आणि ती अंगठी देऊ केली. तर नावाड्यानं सांगितलं, प्रभू ही अंगठी नको. म्हटले, मग तुला हवंय काय? अंगठी नको, तुमच्याकडनं काही मोबदला नको, फक्त एक शब्द द्या. म्हणे काय? आज तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात तेव्हा ही नदी पार करायला मी तुम्हाला मदत केली. आज तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात ही नदी पार करायला, आज मी तुम्हाला मदत केली. उद्या मी जेव्हा किनाऱ्यावरती येईल तेव्हा तो भवसागर तारायला फक्त हात द्या, दुसरं काही नको. केवट ने कहा, रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. केवट ने कहा, रघुराई से उतराई न लूंगा है भगवन. मैं नदी नाल का केवट हूँ, तुम भवसागर के स्वामी हो. केवट ने कहा, रघुराई से उतराई न लूंगा हे भगवन. उतराई न लूंगा हे भगवन. उतराई न लूंगा हे भगवन. त्यामुळे भगवंताकडं काय मागावं मला वाटतं हे कळायला हवं. आणि आता इकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा काल विवाह झाला आणि विवाहानंतर विठ्ठलपंतांची आता एकच मागणी होती. ते रोज रुक्मिणीला म्हणायचे की अरे मी लग्न तर केलंय पण मला संन्यासाला जायचंय. संन्यास घ्यावा ही ओढ त्यांच्या मनामध्ये कायम होती. खरं तर त्यांना तीर्थयात्रेला जाण्याचा मोह होता, पण ही तीर्थयात्रा संन्यास ठरेल असं रुक्मिणीला कधीच वाटलं नव्हतं. ते रोज मागणी करायचे की मला तीर्थयात्रेला जायचंय, तीर्थयात्रेला जायचंय. आणि बायको जर एकच गोष्ट नवरा रोज म्हणत असेल तर कधीतरी रागाच्या भरात म्हणते, हा जा, तुम्हाला काय करायचं ते करा. रुक्मिणीला वाटलं होतं की आता लग्न झालंय, मातीचा माझा साधा संसार सुरू झालाय. आई वडिलांनी सांगितलंय की बाई तुझ्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचंय असा साक्षात्कार आम्हाला झालाय. आणि त्या सगळ्या स्वप्नामध्ये राहणारी रुक्मिणी. आणि एका नकळत प्रसंगी विठ्ठलपंतांच्या प्रश्नाला रुक्मिणीनं उत्तर दिलं, जा तुम्हाला कुठे जायचंय. आणि त्या पडत्या फळाची आज्ञा मानून विठ्ठलपंत पहाटे उठले आणि रुक्मिणी झोपेत असतानाच निघून गेले. सकाळी उठल्याबरोबर रुक्मिणी इकडे तिकडे बघतीये, नवरा नाही. सगळीकडे पाहिलं, नित्य नियम होता. तिकडे स्नान करायचं, दर्शन करायचं, घरी आल्यानंतर नित्य पाठ पूजा. आता येतील मग येतील. खूप वेळ वाट पाहून सुद्धा नवरा नाही.
हे लक्षात आलं. संध्याकाळ झाली, दिवे लागणीची वेळ झाली, तरीही नवरा घराकडे परतला नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पुन्हा नियमाप्रमाणे उगवला आणि तसाच मावळला, तरीही नवरा नाही. दिवसा मागून दिवस जात होते आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले. महिने उलटले, पण विठ्ठलपंत मात्र संसारात फिरून आले नाहीत. रुक्मिणी हताश झाली. कुणाला बोलावं, कुणाला सांगावे दुःख. रोज त्या तामणामधल्या श्रीकृष्णाला पूजा करताना रोज रडून दुःख सांगायची की बाबा रे, नेमकं काय वाढून ठेवलंय माझ्या आयुष्यात. आईवडिलांनी सांगितलं म्हणून गळ्यात माळ घातली, वाटलं संसार फुलेल बहरेल आणि नवरा असा संसार टाकून निघून जावा. आणि विठ्ठलपंत गेले ते थेट काशीला. काशीला गेल्यानंतर तिथं भेट झाली ती श्रीपाद स्वामींची. श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये गेले आणि श्रीपाद स्वामींना विनंती केली की मी पैठणला 12 वर्ष शिकलो, या गोष्टी मी शिक्षणामध्ये शिकलेलो आहे आणि मला पुढच्या या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि योग्य ठिकाण, योग्य गुरु जर कोण असाल तर ते आपण आहात. माझी विनंती आहे की आपण मला शिष्य म्हणून स्वीकारावं. श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये पहिला नियम होता, इथे असणारा शिष्य हा संन्यासी असावा. श्रीपाद स्वामींनी विचारलं, तू संन्यासी आहेस का? इकडे तर विठ्ठलपंतांचं लग्न झालंय, रुक्मिणी तिकडे वाट बघतीये, तीर्थयात्रेला म्हणून आपण इकडे निघून आलोय आणि आता सांगावं कसं की मी संन्यासी आहे. मग विठ्ठलपंतांनी मधला मार्ग काढला आणि श्रीपाद स्वामींना उलट प्रश्न विचारला, तुमच्या लेखी संन्यासी म्हणजे नेमकं कोण? ज्यानं अंगामध्ये गंडे दोरे बांधलेले आहेत, भगवा वेश परिधान केलेला आहे, ज्यानं लग्न केलेलं नाही, तो तुमच्या दृष्टीनं संन्यासी आहे की जो भौतिक सगळ्या गोष्टींपासून दूर निघून गेलेला आहे तो तुमच्या दृष्टीनं संन्यासी आहे? श्रीपाद स्वामींनी हे तर्क वितर्क सगळे बाजूला ठेवले आणि सांगितलं, माझ्याबरोबर तुम्ही तर्क लढू नका. मला वृत्तीनं तर तो संन्यासी अपेक्षित आहेच, पण जो संसारात अडकलेला नाही, संसाराच्या पाशांमध्ये अडकलेला नाही, तो संन्यासी सुद्धा मला अपेक्षित आहे. आणि तुम्ही हे बघा, श्रीपाद स्वामींचा आणि विठ्ठलपंतांचा वाद झालाय, संन्यासी नेमकं कशाला म्हणायचं. आणि याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय. आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. काय नियती आहे बघा. विठ्ठलपंत आणि श्रीपाद स्वामींचा वाद आहे, संन्यासी नेमकं कुणाला म्हणायचं. आणि याच्यावरती विश्लेषण केलंय ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय असं म्हणू शकले असते, ज्यानं वेश परिधान केलाय अमुक अमुक तो संन्यासी. पण ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्यानं भगवा वेश परिधान केला, ज्यानं अमुक अमुक लग्न संसार केला नाही, निवळ ती संन्यासत्वाची लक्षणं असतील, पण जो मी पण विसरला तो संन्यासी. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो का. आपल्या लेखी कोण संन्यासी आहे? ज्यानं लग्न कार्य केलं नाही, भगवा वेश परिधान केलाय, भस्म विस्मय, तो आपल्या लेखी संन्यासी. तुम्ही नीट आता हा दृष्टांत ऐका, तुम्हाला ज्ञानोबारायांची संन्यासत्वाची व्याख्या समजेल. आणि मग त्याच्यावरती कबीर महाराजांनी किती सुंदर विश्लेषण केले तेही आपल्याला कळेल. आपल्या लेखी वरवर दिसणारा संन्यासी असा रस्त्यानं चाललेला होता आणि रस्त्यानं जाता जाता त्याला समोरच एक सोन्याची अंगठी दिसली. आता संन्यासाला भौतिक गोष्टींचं आकर्षण असावं का बाबा? असू नये. त्याला वाटलं की अरे ही अंगठी, त्यानं ती उचलली. त्याचं एक मन त्याला सांगत होतं, बाबा तू संन्यासी आहे, तू कुठे या अंगठीच्या नादी लागला, ठेव तिथं. पण त्याचं दुसरं मन त्याला सांगत होतं, तू उचल, 4 लोकांना विचार तुझी आहे का, तुझी आहे का, आणि 4 जण नाही म्हणले आणि मग ठेवायला काय हरकत आहे. तिकडून एक धोबी येत होता. त्या धोब्यानं पांढरे शुभ्र कपडे घातलेले, डोक्यावरती कपड्याचं गाठोडं घेतलेलं आणि नदीवरती कपडे धुवायला निघालेलं होतं. संन्यासानं त्याला विचारलं, ओ धोबी बाबा, ही सोन्याची अंगठी तुमची आहे का? धोबी म्हणला, माझी नाही बुवा, आणि पुढे गेला.
नाही म्हणल्याबरोबर संन्यासाला एवढा आनंद झाला, म्हणला एक तर नाही म्हणला, आता फक्त तिघांना विचारायचं, आणि 3 नाही म्हणले का आपली आपण आपल्याला ठेवायची. 4 पावलं धोबी पुढे गेला, आणि 4 पावलं पुढे गेलेल्या धोब्यानं परत मागं वळून बघितलं आणि म्हणला, महाराज ही अंगठी तुम्हाला त्या दगडाजवळ सापडली का? म्हणे हो, तिथेच सापडली. आणि तुला कसं माहीत? नाही म्हणला, मी रोज याच रस्त्यानं जातो, कालच दिसली होती, पण माझी नाही म्हणून उचलली नाही. कोण हो संन्यासी? संन्यासी नेमकं कुणाला म्हणायचं? जो संसार करतोय, संसार करून आपल्या नित्य नियमानं कर्मानं आयुष्य जगतोय तो संन्यासी? का जो फक्त संसार करत नाही पण इतर सगळ्या मोहपाशांमध्ये अडकलाय, ज्याला मोह, माया, मत्सर, द्वेष या सगळ्या प्रकारच्या भावनांमध्ये तो अडकून गेलाय, तुम्ही त्याला संन्यासी म्हणणार आहात? कबीरांनी खूप सुंदर सांगितलंय, तुमच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या आहेत ना मोह, माया, याच्यावरती जर तुम्हाला ताबा मिळवता आला नाहीत तर हा सगळा संसार वाया जाईल, हा सगळा हेलपटा वाया जाईल. काय म्हणतात कबीर महाराज? तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. हे 5 जनी 25 जनी, मार्ग मां लूटे 5 जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. आशा तृष्णा नदिया भारी, बहत बड़ा ब्रह्मचारी. हरे 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 हरे. आशा तृष्णा नदिया भारी, बह गया संत बड़ा ब्रह्मचारी. हरे 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 हरे. जो भरे जो शरण तिहारी, अरे जो भरे जो शरण तिहारी. हाँ चमक रही सैलानी, मार्ग मां लूटे 5 जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मां लूटे 5 जनी. या मार्गामध्ये लुटणाऱ्या ज्या 5 जणी आहेत ना, त्यात अहंकार पण एक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा यांनी व्याख्या करताना सांगितलं, मीपणा गेला की हा सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. आणि तुकोबारायांनी तर इतकं सुंदर सांगितलं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि तुकोबाराय सांगतात, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. किती सुंदर विश्लेषण केलंय. 2 वाक्यामध्ये तुकोबारायांनी जगण्यात आणि सुखाचा अर्थ सांगून, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला का समजायचं सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. पण अहंकार ही एकमेव गोष्ट आहे जी आम्हाला सुखानं राहू देत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक दरबार होता आणि त्या दरबारामध्ये म्हणजे अहंकार कशी गोष्ट आहे लक्षात घ्या. त्या दरबारामध्ये एक शिपाई कामाला होता आणि त्या शिपाईला काहीतरी 5-10 हजार रुपये पगार होता. रिटायरमेंट नंतर त्याला जुनी नवी कोणतीच पेन्शन नव्हती. त्याने विचार केला, म्हटलं आयुष्यभर 5-10 हजार रुपयावर काम करण्यापेक्षा आपण एक काम करू, एकच असं काम करू ना आयुष्यभर परत नोकरी करायची गरज नाही लागली पाहिजे. आणि म्हणले काय करायचं? यानं विचार करून ठरवलं. म्हणला राजाची मुख्य तिजोरी अमुक अमुक ठिकाणी असते, काय काम करत बसायचं? म्हणलं आपण काय करायचं, रात्री यायचं, बरोबर तिजोरीतून हिऱ्याची बॅग घ्यायची, परत आयुष्यभर कामाला यायचं नाही, नोकरी नाही, काय नाही काय नाही. यानं प्लॅन केलं. आदल्या दिवशी रात्री उठला, शेवटची जी राजवाड्याची भिंत होती मागची तिला खुंट्या ठोकल्या, त्या खुंट्यांना धरून वर गेला. शेवटची जी खुंटी होती तिला दोर बांधला, दोरला धरून बरोबर खाली उतरला.
बरोबर आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला. बाजूचे जे सेवक होते ते झोपलेले होते. बरोबर कमरेची चावी काढली, तिजोरी खोलली, बाकी काहीच उचललं नाही, मौल्यवान हिऱ्यांची बॅग उचलली आणि आडमार्गानं पुन्हा दोऱ्यापर्यंत आला. आता दोरला धरून वर चढला, शेवटच्या खुंटीपर्यंत आला. आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं, तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. भाऊ, चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग. ते सगळे शिपाई जागे झाले. ते बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडं पलीकडं कोणतर पडलंय. बॅग उचलली आणि राजाकडे गेले आणि राजाला म्हणले, महाराज, कुणीतरी चोरीचा प्रयत्न केलाय, पण आपलं सुदैव आणि चोराचं दुर्दैव, चोर भिंतीच्या पुढं पडला आणि बॅग अलीकडे पडली. राजा हुशार होता. राजा म्हणला, हरकत नाही, उद्या सकाळी एक दवंडी द्यायची. म्हणजे काय? चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आणि आता हे कोण चांगलं सांगताय? तुमच्या माझ्यासारखे 2-4 जण डोकं लावायला लागले. कोण म्हणलं चोर असा शक्तिमान सारखा हवेतून आला असेल, कोण म्हणलं गुहेतून आला असेल. यानं ऐकलं म्हणलं, तुमची भाषणं बंद करा, हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना. राजा म्हणला 100%. आणि मी सांगतो म्हणला चोरीचा प्रयत्न कसा झाला असेल. ते म्हणले एकाएकी शक्य नाही, चोरानं सगळा अभ्यास केला असेल. राजा म्हणला बरोबर आहे, चोरानं रात्री भिंतीला खुंट्या ठोकल्या असतील. राजा म्हटला एकदम बरोबर. खुंट्यांना धरून चोर वर गेला असेल. राजा म्हटला एकदम खरंय. शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर आहे. दोरला धरून चोर खाली उतरला असेल. आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असेल. चावीनं तिजोरी खोलली असेल. चोरानं हिऱ्याची बॅग उचलली असेल. त्याच मार्गानं दोरापर्यंत आला असेल. चोर आता दोरला धरून वर चढला असेल. शेवटच्या खुंटीपर्यंत आला असेल. आता एक एक खुंटी खाली उतरत उतरत चोर खाली येणार. तेवढ्यात काय सांगायचं म्हणला, महाराज, काहीतरी आवाज झाला, मी पुढं पडलो. आडवं कोण आलं? राजा? कोण सेवक? आडवा आला मी आडवा आला का त्याला कुणी वेगळ्या गोष्टींनी त्याला मागे ओढायचे प्रयत्न करावे लागत नाहीत. निसर्ग मी आडवा आला का निसर्ग मीला आडवा करून टाकतो. त्यामुळे अहंकार कशाचाच होऊ देऊ नका. कशाचा अहंकार आहे माणसाला मला कळत नाही. जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. माणूसच आहे ना. कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी? शंका आहे का? जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. आणि मग माणूस कशाचा अहंकार करतो? कोविडमध्ये एक तरी माणसाला निसर्गानं असं रस्त्यावर फिरू दिलं का? लोक अशी खिडकीतनं बघायची, पण माणसाला रस्त्यावरती येता आलं नाही. आपण निसर्गाच्या समोर फार छोटे आहोत. म्हणून आपण नेमका अहंकार करतो कशाचा? कितीतरी लोक आले आणि गेले, कितीतरी सत्ताधीश आले आणि गेले. सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आपल्या आधीही कितीतरी सत्ताधीश आले, उद्याही कितीतरी येऊन जातील. कित्येकांची नावं सुद्धा इतिहासानं लिहून ठेवली नाही. अनेक चमत्कारिक लोक आले आणि गेले, माहीत पण नाही. आणि म्हणून अहंकार कशाचा? मी कुणीच नाही. पृथ्वी तलावावरती आपण पाहुणे आहोत. आपण आपल्या रुबाबात राहायचं, आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगायचं आणि निघून जायचं निरोप येईल त्या दिवशी. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. पण आपल्याला अहंकार, मी कुणीतरी विशेष आहे. निसर्गाच्या समोर आपण कुणीच नाही आहोत आणि मी कुणीच नाही या भावनेत जगता आलं पाहिजे. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? जंगलाचा राजा कोण आहे साहेब? सिंह. बरं, आता सिंहाला पण माहित आहे का नाही? मग सिंहाला 10 लोकांना विचारायची गरज आहे का? ते सकाळी उठलं का पहिलं विचारताय, जंगलाचा राजा कोण आहे? आजूबाजूच्यांनी लगेच म्हणायचं, महाराज तुम्हीच आहेत. याचा अहंकार फुलत जातो. लांडगा दिसला, जंगलाचा राजा कोण आहे? महाराज तुम्हीच. कोल्हा दिसला, जंगलाचा राजा कोण आहे? महाराज तुम्हीच. असं निघालच होतं विचारत विचारत. दिसेल त्याला विचारायचा, जंगलाचा राजा कोण? आणि सगळ्यांनी म्हणायचं, सिंह महाराज तुम्हीच आहात. तिकडून हत्ती काय टेन्शन मध्ये येत होतं कुणास ठाऊक. आणि यानं हत्तीला विचारलं, जंगलाचा राजा कोण आहे? हत्ती ऑलरेडी टेन्शन मध्ये होतो.
त्यानं मागं पुढं काय बघितलं नाही, सिंह असा सोंडेत उचलला, गरगरा फिरवला आणि लांब फेकून दिला. ते सिंह खाली पडला आणि खाली पडून ते खालून विचारते हत्तीला, आणि तुला माहित नव्हतं तर नाही म्हणायचं म्हणला. हे असं उचलून फेकायची आडवं काय आलं? अहंकार. मी कुणीच नाही, माहित आहे तुम्ही कोण आहात, मी कुणीच नाही, या भावनेमध्ये तुम्ही राहून बघा किती आयुष्य सुखी बघा. मी एक प्रसंग वाचला. एक असा माणूस होता घोड्यावर बसलेला आणि तो 4 कामगारांना फटके मारत होता. नीट ओंडका उचला, चला नीट बाजूला ठेवा. त्या चौघांना तो उचलता येत नव्हता. रस्त्यानं चाललेला माणूस म्हणला, अहो तुम्ही फटके मारताय आणि त्यांना ओंडका तुम्ही खाली उतरा, ते 4 आणि आपण 2, 6 मिळून उचलून ठेवू बाजूला. ते घोड्यावर बसलेला म्हणला, तुला अक्कल आहे का? मी ठेकेदार आहे, यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. तो म्हणला, बरं बाबा तू घोड्यावरच बस. यानं बाह्या सारल्या, हॅट अशी बाजूला काढून ठेवली, ओंडका उचलायला मदत केली. 5 जणांनी मिळून ओंडका उचलला, बाजूला ठेवला. जाताना त्या माणसानं हात झटकले आणि घोड्यावर बसलेल्या माणसाला म्हटला, साहेब मी जॉर्ज वॉशिंग्टन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम बघतो आणि जवळच राहतो, कधी मदत लागली तर हाक मारा. माणसं जेवढी मोठी असतात ना तितकी ती जमिनीवर असली पाहिजे. छोट्या छोट्या अहंकाराने आम्ही आयुष्य बदलून टाकतो. मला वाटतं अहंकार ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाला स्वस्थ राहू देत नाही. रावणही हुशार होता, रावणही भगवान शंकराचा पूजक होता, मानणारा होता, पण अहंकार, ईर्ष्या, मोह या गोष्टींनी रावण ग्रासला गेला. मला वाटतं अहंकार ही अशी गोष्ट आहे आणि म्हणून ज्ञानोबा वारंवार सांगतात की तुमच्यातला मीपणा जाऊ द्या. आपण कुणीच नाही होत या भावनेमध्ये आपल्याला कायम राहता आलं पाहिजे. आणि तुम्ही जगून बघा, एक दिवस आहे ना आपण कुणीच नाही होत या भावनेमध्ये जगून बघा, सामान्य जगून बघा, काय आनंद आहे हो जगण्यामध्ये. बरं, समाजाला सांगावं लागत नाही तुम्ही कुणी आहात. आपण इतकं जमिनीवर असावं की आपल्या सोबत येऊन कुणीही बसू शकेल. आपण बसलोय ना, आपल्या शेजारी कुणीही येऊन बसू शकेल, इतकं आपण सामान्य असलं पाहिजे. आणि आपण उठलं का सगळे उठले पाहिजेत, असा एक दर्जा आपण तयार केला पाहिजे. मला एक सांगा, कलेक्टरकडे जर भेटायला जायचं असेल दादा, तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बाहेर जर गेलो आपण ऐन वेळेला, आता तुम्ही पदाधिकारी जाऊ शकता थेट, पण सामान्य माणूस जर गेला तर त्याला चिठ्ठी द्यावी लागते. आणि कलेक्टरनं जर आत बोलवलं, अपॉइंटमेंट मिळाली तर भेटता येते. आता अधिकाऱ्याकडे जायचं असेल तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. राजाचा दरबार भरलेला आहे, थेट राजाची परवानगी न घेता आत जाता येते का? एक जण काय धुंदीत आला माहित नाही आणि थेट निघाला राजाकडं. काहींकडे असला कॉन्फिडन्स असतो, त्यांना कोणच अडवत नाही, ते थेट शिरतेत. पण शेवटच्या टप्प्यावर मात्र त्याला शिपायांनी थांबवलं आणि विचारलं, बाबा तू थेट राजाकडे निघालाय, तू कोण आहे? हा म्हणला, मी कोण आहे तुला माहित नाही? ते म्हणले, नाही आम्हाला नाही सांगतायच, इथं प्रोटोकॉल आहे, इथं डायरेक्ट नाही जात आहे. तू कोण आहे, तुझी काय ओळख? हे काय ओळख सांगा ना. आणि हे काय त्याला सोडे ना. शेवटी हेच म्हणले, तू इथं काय सैनिक आहे या राज्यात? त्यांना, सैनिक? मैं सैनिक से बढ़कर हूं. त्यांना, क्या तुम सरदार हो? ते म्हणते, मैं सरदार से भी बढ़कर हूं. ते म्हणले, क्या तुम प्रधान हो? ते प्रधान? मैं प्रधान से भी बढ़कर हूं. प्रधान से बढ़कर? क्या तुम राजा हो? कहते, मैं राजा से भी बढ़कर हूं. तुम राजा के गुरु हो? मैं गुरु से भी बढ़कर हूं. तो गुरु से बढ़कर? क्या तुम भगवान हो? ये म्हणते, मैं भगवान से भी बढ़कर हूं. ते म्हणले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. हा म्हणला, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे जे कुछ भी नाही आहे ना, हे फार वेगळं असतं. या कुछ भी नाही मध्ये कधीतरी जगून बघितलं पाहिजे. साधू संतांनी कोणती डिग्री लावली, कोणतं पद लावलं, कोणत्या विद्यापीठात गेले होते, पण आज सगळं जग ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतं. जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी आई म्हणून हाक मारली. आणि हे ममत्व कमवण्यासाठी ज्ञानोबरायांनी केलं का? ज्ञानोबरायांनी फक्त भावार्थ दीपिका तुमच्या माझ्यासमोर मांडली नाही, ज्ञानोबराय ते जगले आणि म्हणून लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. काय नामदेव महाराज, काय आमची जनाबाई.
काय या महाराज, काय वारकरी संप्रदायात जन्माला आलेल्या सगळ्या साधू संतांचा काय भगवंताकडे तो अधिकार. मला वाटतं हा अधिकार आम्ही समजून घ्यायला हवा. विठ्ठलपंत तिकडे निघून गेले, श्रीपाद स्वामींच्या आश्रमात शिकत होते. आणि श्रीपाद स्वामी विठ्ठलपंतांनी आपलं नाव सांगितलं होतं चैतन्य. आणि एक दिवशी विठ्ठलपंतांना श्रीपाद स्वामी म्हटले, चैतन्या मी आता तीर्थयात्रेला जातो. आणि तीर्थयात्रा करायची म्हणून तीर्थयात्रा करत 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 ते आले आळंदीमध्ये. आळंदीमध्ये आल्यानंतर दर्शनाला सगळ्या सुवासिनी निघाल्या. म्हटल्या कुणीतरी फार मोठे महाराज आलेले आहेत आळंदीमध्ये आणि आपण दर्शनाला जाऊ. आणि मग बिचारी रुक्मिणी म्हटली, मी पण तुमच्यासोबत येते. रुक्मिणी इकडे रोज वाट बघत होती, माझा नवरा कधी येईल कधी येईल कधी येईल. दिवसा मागून दिवस उलटून गेले, पण नवरा काय संसारामध्ये येण्याचं नाव घेईना. आणि मग श्रीपाद स्वामी जेव्हा आळंदीमध्ये आले तेव्हा रुक्मिणीला वाटलं कुणीतरी योगी आहे, कुणीतरी मोठा संन्यासी आहे, आपण त्याच्या पायावरती डोकं ठेवू, त्याच्या आशीर्वादानं तरी आपला नवरा येईल. रुक्मिणी गेली. सगळ्या सुवासिनी पाया पडत होत्या. रुक्मिणीनं पायावरती डोकं ठेवलं आणि श्रीपाद स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, पुत्रवती भव. आणि पुत्रवती भव असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी रडायला लागली. श्रीपाद स्वामींनी विचारलं, माऊली तू रडतेस का? अरे तुला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू. रुक्मिणी म्हणाली, चुलीमध्ये जाळण्यासाठी कुणीतरी लाकूड आणावं आणि कुणी म्हणावं त्या जळणाऱ्या लाकडाला आता पालवी फुटेल. अशी अवस्था आहे महाराज. झालं काय? मैत्रिणींनी सांगितलं, ही रुक्मिणी सिद्धोपंत आणि उमाबाई यांची मुलगी. आपेगावचे गोविंदपंत आणि मीराबाई यांचे चिरंजीव विठ्ठलपंत यांचं लग्न झालं. लग्नाला काही दिवस गेले आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले. ते आजपर्यंत परत आलेले नाही. आणि तुम्ही नवरा नसलेल्या या स्त्रीला आशीर्वाद देताय, पुत्रवती भव. श्रीपाद स्वामी म्हटले, माझ्या मुखातून बाहेर पडलेला शब्द खोटा होणार नाही. होईल तुझा संसार, येईल तुझा नवरा परत. सगळी ओळख पटवून घेतली. आणि विठ्ठलपंत आपल्या आश्रमात शिकायला आलेला चैतन्य म्हणजेच विठ्ठलपंत आहे याची खात्री श्रीपाद स्वामींना झाली. श्रीपाद स्वामींनी तीर्थयात्रा अर्धवट ठेवली, तसेच काशीला गेले. आणि दुसऱ्या दिवशी आश्रमामध्ये गेल्यानंतर श्रीपाद स्वामींनी आवाज दिला, चैतन्य. चैतन्य असा हाक मारल्याबरोबर विठ्ठलपंत पळतच आले आणि हात जोडून उभे राहिले. महाराज तुझं नाव विठ्ठलपंत, गंगा आता उलटी वाहते हे विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं. महाराज आज्ञा. अरे तुझा संसार तिकडे वाळत पडलाय, तुझी रुक्मिणी तिकडे वाद बघते आणि तू इकडे ज्ञानाच्या गप्पा मारतोय, तू इथे ज्ञान ग्रहण करण्याचा विषय करतोय. महाराज आता मला संसारामध्ये पाठवू नका, माझं मन संसारामध्ये रमत नाही. विठ्ठलपंत तुम्हाला संसारामध्ये जावं लागेल. तुमची पत्नी तुमची रुक्मिणी तुमची वाट बघते. आणि हो तुमच्या पोटी असं मूल जन्माला येईल, पिढ्यान पिढ्या ज्यांना ज्ञानाची दारं खुली नाहीत ना, त्या सगळ्यांसाठी ते मूल ज्ञानाची कवाडं खुली करून देईल. तुम्हाला संसार करावा लागेल विठ्ठलपंत. पण आता संसार, संन्यास आणि पुन्हा संसार केल्यानंतर हा समाज स्वीकारेल? दुःख कुणाच्या वाट्याला नाहीत विठ्ठलपंत. प्रभू रामचंद्रांना संन्यासाला जावं लागलं. 14 वर्ष वनवास स्वीकारावा लागला. तुम्हाला तर संन्यास स्वीकारून परत संसारात जायचं. आणि गुरुची आज्ञा, गुरुची आज्ञा म्हणून संसार करा. भगवान श्रीकृष्णाच्या वाट्याला दुःख आहे, प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला दुःख आहे. दुःख कुणाच्या वाट्याला नाही. दुःखाची चिंता करून संसारापासून दूर जाऊ नका, जा संसारामध्ये. विठ्ठलपंतांना आदेश दिला स्वामींनी आणि गुरूंचा आदेश मानून विठ्ठलपंत पुन्हा संसाराकडे निघाले.
त्या पाऊल वाटेवरून जात असताना काय काय आठवलं नसेल विठ्ठलपंतांना. आई वडिलांनी सांगितलं पैठणला शिकायला जा, पैठणला गेलो. ज्ञान ग्रहण करून मी पुन्हा आपेगावला आलो आणि आई वडिलांना सांगितलं मला तीर्थयात्रा करायची. आई वडील सांगत होते संसार कर, पण मी तीर्थयात्रेचा मार्ग स्वीकारला. तीर्थयात्रा करत करत आळंदीला आलो. सिद्धोपंतांची भेट झाली. सिद्धोपंतांनी आग्रह केला म्हणून रुक्मिणी सोबत लग्न केलं. आणि आता संसाराची स्वप्न पाहणारी माझी रुक्मिणी. पण तो संसार अर्धवट ठेवून मी पुन्हा इकडे काशीला शिक्षणासाठी आलो. सगळं सगळं आठवत होतं. त्या अनवाणी पावलांनी विठ्ठलपंत अशी झोपडीपाशी येऊन पोहोचले. समोरच्या दारात त्या उमऱ्यात रोज रोज रुक्मिणी त्या तुळशी वृंदावनाच्या समोर दिवा लावायची आणि त्या दिव्याकडे एकटक पाहत राहायची. तिला वाटायचं एखाद्या दिवशी माझ्या ओळखीची पावलं माझ्या घराकडे येतील आणि फुलेल माझा संसार. आणि आज तो दिवस उजाडला. एक सावली मोठी 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 होत अगदी रुक्मिणीच्या पायापाशी आली. त्या सावलीच्या दिशेनं रुक्मिणी बघते आणि नजर पडली ती पायांवरती. पायांवरती नजर पडली. रुक्मिणीला वरती पाहायची सुद्धा गरज भासली नाही. पायांकडे पाहताच रुक्मिणीला कळलं जी पावलं संसार सोडून गेली होती तीच पावलं पुन्हा आता संसारात आली. धावतच गेली. त्या पायांवरती डोकं ठेवलं आणि कुठे गेला होता तो? आज आला. वर्षानुवर्ष गेले कित्येक दिवस इकडे तिकडे धावणारं मन आता मात्र त्या पावलांपाशी येऊन स्थिर झालं होतं. रुक्मिणीनं आपल्या अश्रूंचा अभिषेक विठ्ठलपंतांच्या पायावरती घातला. पण ते आनंदाचे अश्रू होते. तिच्या मनातून कदाचित एकच हुंकार बाहेर पडला असेल. आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, तुझे चरण देखले तुझे चरण देखले तुझे चरण देखले भाग गेला सीण गेला, भाग गेला सीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना. विठ्ठलपंत संसारात आले याचा आनंद जितका रुक्मिणीला झाला ना त्याच्या कितीतरी जास्त आनंद रुक्मिणीचे वडील सिद्धोपंतांना झाला. सिद्धोपंतांनी सगळं गाव जेवायला बोलवलं. लक्षात घ्या, माझा असा दावा आहे वडिलांचं मुलीवर विशेष प्रेम असतं. वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलानं जर काही मागितलं तर वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप फाटलेलं बनियन घालल पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल.
बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. 10 मिनिट पोरीला कॉलेजहून यायला उशीर होऊ द्या बरं. 10 मिनिटात ते 10 वेळा आईला विचारताय, ए कुठपर्यंत आली बघ ग. थेट बाप फोन करत नाही पोरीला, तो थोडा अंतर राखून वागतो. पण त्याचं विशेष प्रेम त्याच्या लेकीवरती असतं. पोरीचा संसार परत एकदा फुलणार बहरणार याचा आनंद सिद्धोपंतांपेक्षा जास्त कोणाला? सिद्धोपंतांनी सगळ्या आळंदीत सांगितलं, आज जेवण आहे सगळ्यांना, या रे. सगळी आळंदी जेवायला आली महाराज. लोकांनी यथेच्छ जेवणावरती ताव मारला. आणि लोक जाताना म्हणायची, या म्हाताऱ्या सिद्धोपंताला ना वेळ लागले. संसार असतो. अगोदर काय म्हणे संसार केला, मग काय म्हणे संन्यास घेतला, आणि आता काय पुन्हा संसार. हे अशा संसाराच्या जेवणाच्या पंतरवाळ्या घालण्यापेक्षा पुरीला ढकलून द्यायची होती विहिरीत. आणि लोकांच्या ह्या सगळ्या गप्पा कधी? जाताना अगदी पोटावरून हात बीत फिरवत. पुरीच्या लग्नात बाप खर्च करतो. उगाच नाव बिव ठेवायच्या भानगडीत पडत नका जाऊ. एखादी गोष्ट कमी पडली ना तरी जाताना पाठीवर थाप मारा, छान झाला लग्न. तुमच्या एका शब्दासाठी बाप आयुष्यभर 1-1 रुपया बाजूला काढून ठेवत असतो. त्याच्या डोळ्यात फक्त एक भावना असते, कित्येक वेळा तर त्याची खर्च करायची ताकद पण नसते. पण ते समाजाच्या लाजकाज मित्रांना जाऊ दे हो, चांगली जागा भेटली, कल्याण झालं पोरीचं. लग्नामध्ये जेवताना सुद्धा एक कण सुद्धा उष्टा टाकणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या त्या एका ताटासाठी त्यांनी काही पैसे मोजलेले असतात. जेवणं बिवणं आटपली, लोक अशा गप्पा मारायला लागल्या. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणाच्याही पाठीमागं असं काही बोलू नका. चुकलं जर असेल ना कुणाचं, तिथल्या तिथे सांगा 2 शब्द. पण कुणाच्याही मागे मात्र काही बोलायच्या फंदात पडू नका. ह्या CCTV मध्ये आपलं येईल असं शक्यता कमी आहे, येईल किंवा नाही. पण वरतून एक CCTV मात्र कंटिन्यू सुरू आहे, त्यातून एकही गोष्टी चुकत नाही. म्हणून कुणाच्या मागे कुणाची निंदा बिंदा करायच्या वेळ मिळतो कुठून एवढा? तुम्ही मागं बोलू नका, कुणाच्या मागं नाही, मागं सुद्धा बोलू नका. मागचे तुम्हाला म्हटलं बोलू नका, त्यांना म्हटलं मागे बोलू नका म्हणजे इकडे बोलू नका, कुणाच्याच मागे बोलू नका. एक दृष्टांत सांगतो. एक साधू महाराज असे रस्त्यांचं, नीट ऐका मग तुम्हाला कळेल मागं का बोलायचं नाही. एक साधू महाराज असे रस्त्यानं चाललेले होते आणि एक बाई धुणं धुत होती तिथे. तिला असं वाटलं की दुपारची वेळ आहे, उन्हातानात महाराज चाललेत आणि आता आश्रमात जाणार आणि मग जेवणार, त्यापेक्षा ती महाराजांना म्हणली, महाराज जेवणाची वेळ झालेली आहे, एक काम करा, आश्रमात जायच्या आधी इथं 2 घास खा आणि मग जा. महाराज म्हटले, ठीक आहे, आता तुझा आग्रह आहे, काय चटणी भाकर असेल वाढ बरं मला. महाराजांना चटणी भाकर वाढली. महाराज जेवणच करत होते, पण बाईला वाटलं महाराज पहिल्यांदाच जेवायला थांबलेत आणि आपण चटणी भाकर वाढली आहे. शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हटली, का हो महाराज जेवायला थांबलेत, तुमच्याकडे काही गोडधोड आहे का? ती म्हणली, बाई मी आत्ताच खीर बनवली, जा बरं घेऊन. महाराज चटणी भाकर खात होते, हिनं दिलेली खीर घेऊन गेली. महाराजांनी खिरीचे 2 घोट घेतले आणि महाराज मरून पडले. आता गल्लीतल्या 2 बायका तिथं बघतच होत्या हे सगळं चाललेलं. त्या दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. म्हणली, बघ बाई चालले होते महाराज इथून चांगले, हिनं प्लॅनिंग करून महाराजांना मारलं म्हणले. ती दुसरी म्हणली, नुसतं हिने नाही, ती दुसरी ना, तिने दोघींनी मिळून घेतलं. असंच असतं ना, या दोघींनी मिळून म्हणले काहीतरी केलेले. आता हे प्रकरण नेमकं वरती गेलं चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्ताने यमाला विचारलं, महाराज असे गेले कसे, काय घडलं नेमकं, काय कारण काय?
यमानं सांगितलं मी पण रजेवर होतो, माझे 2 सेवक गेलते, मला इन्व्हेस्टिगेशन करावी लागेल, मग मी रिपोर्ट काय असेल ते देतो. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात आलं की ज्या वेळेला ही खीर घेऊन येत होती त्याच वेळेला वरतून एक घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता आणि त्या सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि म्हणून ती खीर घेतल्यामुळं महाराज गेले. आणि मग चित्रगुप्तानं विचारलं हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? यमानं सांगितलं घारीच्या नावावर टाका. ते म्हणले तिचा काय संबंध? ते म्हणले नेमकं तिला तिथूनच जायचं होतं का? अरे तिला काय माहिती खालून चालली. म्हणजे मग सापाच्या नावावर टाका, त्याला नेमकं वाटीतच. अरे ते त्याचा जीव वाचवत असेल, त्याला काय माहीत. म्हणजे मग एक काम करा, जिनं खीर दिली ना तिच्या नावावर टाका. तिनं दिली नसती तर गेले असते का? अरे तिचा काय संबंध, ही मागायला गेली म्हणून तिनं दिली. मग हे म्हणले एक काम करा, जी मागायला गेली ना खीर तिच्या नावावर टाका. अरे म्हणले तिचा काय संबंध, तिला वाटलं महाराजांना काय. अहो म्हणले मग हे टाकायचं कुणाच्या नावावर पाप? ते म्हणले एक काम करा, त्या दोघी नाही का, कोणत्या? तुम्ही काय एकमेकीकडे बघता? त्या दोघी ज्या म्हणत होत्या ना हे दोघींनी प्लॅन केला असं मारला असं ना अमुक, त्यांच्या नाव गरज आहे का? विनाकारण मागं बोलू नका. तुमच्याकडे वेळ आहे ना शिल्लक, तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. उगाच व्यर्थ बडबड करण्यात वेळ वाया घालू नका. हा हेलपाटा वाया जाऊ नसे असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. निळा म्हणे अलिंगन देता समाधान जीव शिव. निळोबरांनी सांगितले असं पांडुरंगाला जाऊन आलिंगन द्यावं. ह्या विठ्ठलाचा महिमा सोलापूरकरांना नाही माहीत तर कुणाला माहिती आहे? आणखी तुम्ही नशिबवान मंडळी आहात सगळे. तुमच्या हाकेच्या अंतरावरती पांडुरंग आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संसार सुरू झाला आणि समाजानं मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना स्वीकारलं नाही. बऱ्याचदा समाज आपल्याला स्वीकारत नाही. समाजाला आपली अडचण नसते, समाजाला आपल्या क्षमतांची अडचण असते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना समाज स्वीकारत नाही, पण या समाजाकडे दुर्लक्ष करत दोघांनी आपला आपला संसार सुरू केला. रुक्मिणीच्या मनामध्ये एक भाव होता की आपल्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचं. रुक्मिणीला डोहाळे लागले आणि रुद्र ऐकावासा वाटू लागला. रुक्मिणीचे सगळे डोहाळे विठ्ठलपंतांनी पुरवले. पहा, घरामध्ये जर गरोदर मुलगी असेल, सून असेल, तर तिचे डोहाळे पुरवायचे असतात. तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे आता एखादं झाड आहे, त्या झाडाला चांगलं फळ लागावं, मग शेतकरी काय करतो? त्या झाडाला चांगलं खतपाणी घालतो, कुंपण घालतो. का त्या झाडाला चांगलं फळ लागावं म्हणून शेतकरी त्याला पानांना हिरवा ऑइल पेंट, खोडाला वेगळा कलर, त्याला चांगलं खतपाणी घालतो.
गरोदर स्त्री आहे, तिला चांगलं मूल जन्माला यावं याच्यासाठी काय केलं पाहिजे? तिला चांगला आहार दिला पाहिजे. तर तिला दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये नेऊन बसवलं पाहिजे? विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेच्या आरोग्याची काळजी घेतली. तिला काय हवं नको ते पाहिलंय. आजही महाराष्ट्रामध्ये भाऊ इतकं कुपोषणाचं प्रमाण आहे, कितीतरी मुलं कुपोषणामुळे दगावतात. आपण शहरात राहणारी माणसं कदाचित आपल्याला याची जाणीव नसेल, पण आजही असा भाग आहे की जिथं कुपोषित मुलं, कुपोषणामुळे दगावलेल्या कितीतरी मुलांची संख्या आहे. आमची अंगणवाडी ताई, आमची आरोग्य सेविका आजही गरोदर मातेकडे जाते, तिला सांगते बाई तू आयनच्या गोळ्या घे, अमुक कर तमुक कर. पण ते सासूनं बाळतपणात PhD केलेली असते, ती तिला काय असल्या गोळ्या बिळ्या काय खाऊ देत नाही. पोरग जन्माला आल्याबरोबर आरोग्य सेविका सांगते तिला लगेच अंगावर पाजा. लगेच अंगावर पाजलं तर ते जे कोवळं दूध आहे त्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे घटक असतात, म्हणून डॉक्टर सांगतात लगेच आईनं अंगावर पाजावं. ती सासू सांगते लगेच पाजू नको, मध आणा, मधाचं बोट लेकराला चाटवा. बरं ते मध 6 महिन्यापूर्वी आणलेलं असतोय, आणून देशी दारूच्या बाटलीत ठेवलेलं असतोय, मग ते मधाचं बोट त्या लेकराला. कधी भारत महासत्ता होणार आहे मला सांगा? अनेक गोष्टी आहेत आरोग्याच्या संदर्भानं ज्याच्यावरती आपण आज विचार केला पाहिजे खरं तर. आणि माझा सगळ्या महिलांना एक विनंती आहे, तुम्ही सगळ्या घराची काळजी घेता, पण तुम्ही तुमच्या आरोग्याची मात्र काळजी घेत नाही. नवऱ्याला विचारणार तुला काय पाहिजे, पोराला विचारणार तुला काय आवडतं, घरात सगळ्यांना विचारणार. तुम्ही स्वतःला कधी विचारता का आज मला काय आवडतं, मला काय बनवायचं? महिन्यातला 1 दिवस तर स्वतःसाठी ठेवा. आज मला हे आवडतं, सगळ्यांनी आज हे खायचं. सगळ्यांची जेवण आटपली का मग तुम्ही जेवण करणार. आणि उरलं तर मग तुम्ही सगळे सकाळी सगळ्यांना गरम कर, मग ते उरलेलं मग तुम्ही सकाळी खाणार. हे स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करू नका. हातपाय थकले ना मग सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. आरोग्याची काळजी घ्या. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत तुमच्याकडे आणि डॉक्टरांनी सांगितलं चमचाभर पण खायची नाही. 10 लाखाचा बेड बनवून घेतलाय झोपायला आणि डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चाला. उपयोग आहे का? तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि आरोग्य शिल्लक नाही, करणार काय? एक दिवस असा येईल तुमच्याकडे पैसे असतील पण आरोग्य शिल्लक राहिलेलं नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्याबरोबर 10-12, दुपारी वेगळ्या, संध्याकाळी वेगळ्या, रात्री झोप येत नाही म्हणून 5-25 वेगळ्या. आणि सायन्स इतकं पुढे गेलेलं असेल, कोणती गोळी कधी खायची तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. मार्केटमध्ये चिप येतील छोट्या छोट्या. 5वीच्या दिवशी सटवाई पुजताना त्याच्याऐवजी चिप पुजायची आणि इथं ती चिप ढकलून द्यायची. चिपमध्ये गोळ्या टाकायच्या. आईनं सकाळी कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. बापानं फक्त एंटर मारायचं. एंटर मारलं का दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. आणि त्या चिप लय महाग नसतील. महिला बालकल्याण विभागाकडनं BPL कुटुंबांना मोफत, APL कुटुंबांना सवलतीच्या दरात. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. कुठे घेऊन चाललोय आपण आरोग्याला? मला वाटतं आरोग्याच्या संदर्भानं आपण बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आपण या गोष्टींचा आपण विचार करत नाही. आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आणि म्हणून आरोग्याची काळजी घ्या, आहाराची काळजी घ्या. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी पहिलं मूल जन्माला आलं आणि नाव ठेवलं निवृत्ती. काय सुंदर नाव आहे तो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून गेलं का मग मुक्ती मिळते. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. आणि ही नावं ठेवणारे आईवडील विठ्ठल आणि रुक्मिणी. काय सुंदर नाव आहेत. पहिलं मूल जन्माला आलं निवृत्ती आणि आता 2 वर्षांनी जन्म होणार होता. या जगासाठी ज्यांनी ज्ञान खुलं करू दिलं त्या ज्ञानोबरायांचा. असा पृथ्वीवरती नारद मुनींनी फेरफटका मारला आणि भगवान विष्णूंना जाऊन भेटले. म्हणले देवा
तुम्ही गीता सांगितली पण गीतेचा फारसा उपयोग झाला नाही. भगवान विष्णू म्हटले, नारद मुनी आपण काय म्हणताय, गीतेचा उपयोग झाला नाही? अरे हजारो वर्ष गीता गारुड घालते आणि तुम्ही म्हटला गीतेचा उपयोग नाही, असं का बोलता? नारद मुनी म्हटले, मी आता पृथ्वीवरती फेरफटका मारून आलो. एका मालकाच्या घरी 4 सेवक काम करत होते. त्या 4 कामगारांनी दिवसभर काम केलं. संध्याकाळी जाता जाता ते सेवक, ते कामगार आपल्या मालकाला म्हटले, बाबा रे आम्ही दिवसभर राबलो, काय असन ती आमची रोजंदारी देऊन टाक. मालक म्हणला, तुम्हाला गीता कळते का? भगवान श्री कृष्णानं सांगितलंय, फळाची अपेक्षा न करता काम करा. जा म्हणला घरी, उद्या परत या. तुम्ही गीता सांगितली पण त्याचा उपयोग झाला नाही. मग देवाला कळलं, आता शस्त्र नव्हे, हातात शास्त्र घेऊन जन्माला यावं लागेल. भगवंताचा जन्म 2 कारणांसाठी झालेला आहे. 1 सज्जनांचं रक्षण करता यावं याच्यासाठी, आणि 2 दुर्जनांचा संहार करता यावा यासाठी. पण आता पराकुटीचा सज्जनही उरला नाही की देवाला वाटावं याच्या रक्षणासाठी मलाच यावं लागते. सोलापुरात असा कोणी सज्जन आहे का देवाला वाटावं नाही याला मदत करायला आता कोण नाही, मीच जातो? आणि सोलापुरात असा पराकुटीचा दुर्जन आहे का की देवाला वाटावं नाही याचा संहार करायला आता मलाच जावं लागतंय, कायदा सुव्यवस्था काय उपयोगाची नाही? आता पराकुटीचा सज्जनही उरलेला नाही आणि पराकुटीचा दुर्जनही उरलेला नाही. मग तुमच्या माझ्यासारखी जी सर्वसामान्य माणसं, या सर्वसामान्य माणसांसाठी आता शस्त्र नव्हे, शास्त्र घेऊन जन्माला यायला हवं. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा जन्म आहे. ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणारी जी गीता आहे ती प्राकृतमध्ये सांगितली. तुकोबरायांनी वेदांचा तो अर्थ आम्हासीस ठावा असं म्हणत वेद साध्या भाषेमध्ये गाथेच्या रूपाने सांगितले. साधू संतांनी जे जे अवघड आहे ते सोपं केलं. आमच्या गाडगे बाबांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत करत भजन करत करत सामान्य माणसांना जगण्याचा अर्थ सांगितला. संतांनी जे अवघड आहे ते सोपं केलं. आणि आता आम्ही मंडळी सोपं अवघड करून सांगायच्या फंदात आहोत. आम्हाला आमची विद्वत्ता मिरवायची असते. जेवढं अवघड बोलू तितका बोलणारा हुशार. साधू संतांनी अवघड सोपं सोपं करत सांगितलं. मला वाटतं ती सोपी भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानोबरायांचा जन्म. ज्ञानोबराय बंडखोर संत आहेत. ज्ञानाला मर्यादा होती, संस्कृत भाषेची ज्ञानोबरायांनी झुगारून दिली आणि प्राकृतमध्ये ज्ञान तुमच्या माझ्या समोर मांडलं. ज्ञानोबांनी बंड पुकारलं, एक गुरु आणि एक शिष्य परंपरा आहे बाजूला सारली आणि सगळ्यांसाठी ज्ञान खुलं करून दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. काय ज्ञानोबरायांचं कार्य. आणि म्हणून या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी साक्षात जगाला ज्ञानाची कावड खुलं करून देणाऱ्या ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी महावैष्णव साक्षात ज्ञानोबरायांचा जन्म झाला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, साधकांचा माय बाप दर्शने हरिताप, सर्वभूती सुख रूप,
मुख दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता, हे कुशीतला माऊली तुझ्या पायरी ठेवितो माथा. माऊली 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 मंडलिक वर्ग हरी विठ्ठल माऊली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता शेवटचे 10 मिनिट. ज्ञानोबरायांचा जन्म झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी माऊली जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि आता जन्माला येणार होती साक्षात आदिशक्ती मुक्ताई. खरं तर ज्ञानोबांचं चरित्र सांगत असताना आपल्याला 3 दिवसामध्ये हे चरित्र सांगायचं. 3 दिवस मुक्ताईचं चरित्र सांगावं इतकं मुक्ताईचं चरित्र गोड आहे. इतकी विलक्षण आहे मुक्ताई. सगळी भावंड जेव्हा पंढरपूरला नामदेवरायांना भेटली आणि सगळ्यांनी नामदेवरायांना नमस्कार केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपन काका, मुक्ताई सगळेजण होते. आणि मुक्ताईनं मात्र नामदेवरायांना नमस्कार केला नाही. ज्ञानोबराय जाताना म्हटले, मुक्ते तुला नामदेवरायाचा अधिकार माहित नाही? अरे नामा, कीर्तनाला जर उभा राहिला ना, साक्षात पांडुरंग तिथे येऊन नाचतात आणि आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला. आणि मुक्ते तू नामदेवरायाला नमस्कार केला नाही? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हणली, दादा तू म्हणतोच ना तेवढा अजून नामा मोठा झाला नाही, नामाला अजून खूप मोठं व्हायचे. अरे नमस्काराला प्रतिनमस्कार करायचा असतो. तुम्ही सगळ्यांनी नमस्कार केला पण नामदेवरायानं तुम्हाला नमस्कार केला नाही, नामाला अजून मोठं व्हायचं. मुक्ताई पळत पळत गेली नामदेवरायांकडे आणि म्हणली, नामदेवराया कधीतरी या आमच्याकडं, आमच्या सिद्धेश्वराचं तुम्हाला बोलव नाही. नामदेवरायांना बोलून घेतलं आणि गोरोबा काकांना सांगितलं यांच्यातलं कच्चं मडकं कोणते ते शोधा. गोरोबा काकांनी हातात थोपटणं घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यावर मारायचे. आणि नामदेवरायांच्या डोक्यात मारायला लागले. चिडले ना नामदेवराय, माग दचकले, मला काही तर मार खायला बोलवलं का म्हणजे. गोरोबा काका म्हणले, एवढंच मडकं कच्चं आहे. आणि म्हणले, हे पक्क करायचं कसं? गुरु करावं लागतो, गुरुशिवाय मडकं पक्क होणार नाही. आणि एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं सांगितलं, विसोबा काकांना गुरु करा. आणि मग नामदेवरायांना जगण्याचा अर्थ कळाला. एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं नामदेवरायांना जगणं समजावून सांगावं. योगियांचे योगी ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायांचा हेवा वाटला चांगदेव महाराजांना. आणि चांगदेव महाराज जेव्हा त्या गुहेतनं बाहेर आले आणि या सगळ्या भावंडांचा सगळा प्रताप डोळ्यासमोर आला, तेव्हा चांगदेव महाराज म्हणले, आपल्याला ज्ञानोबरायांना आणि या भावंडांना भेटावं लागेल. त्यावेळेस मोबाईल, फोन, तार काही नव्हतं. मग पत्र पाठवायचं. आता पत्र कोण कोणाला पाठवतं का? आता पोस्टमन तर येतो का? पहिलं पोस्टमन आल्यावर किती आनंद व्हायचा बरं. कित्येकांना पत्र वाचता यायचं नाही, पोस्टमनच वाचून दाखवायचं. असं गुपित काहीच नसायचं. पोस्टमन वाचलं तरी आता विदिन अ सेकंड मेसेज. पटलं तर ठीक, नाही पटलं तर डिलीट फ्रॉम इच अदर. आता पोस्टमनही येत नाही. पोस्टमन आला तर फक्त कर्जाची नोटीस घेऊन येते, नाहीतर पोस्टपेडचं बिल घेऊन येते. याच्यापेक्षा पोस्टमनला लिहायला आहे कुणाला वेळ? पत्र लिहिली पाहिजेत. खरं तर पत्र लिहिताना मनातली हुरहुर, ते पत्र पोहोचलं की नाही मनातली तगमग,
ज्याला पत्र आलंय ते पत्र उघडण्यात तेव्हाची होणारी हुरहुर, पुन्हा ते पत्राचं उत्तर लिहिणं, काय मजा होती हो. संयमानं लिहित होती माणसं. यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि विनूताईंची पत्र, इंदिरा गांधींची आणि पंडित नेहरूंची पत्र, कितीतरी अशी पत्र आहेत की जी वाचावीत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी पत्र लिहिलं होतं विनूताईंना. वेणू आपल्याला मूल होऊ शकलं नाही. विनूताईंनी पत्र लिहिलं होतं यशवंतरावांना, साहेब आपल्याला मूल झालं नाही, माझी इच्छा आहे तुम्ही दुसरं लग्न करावं. यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. चव्हाण साहेबांनी पत्र लिहून कळवलं, वेणू ज्या दिवशी आपण 7 फेरे घेतले ना, त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र पाठवलं. काय माणसं होती ही सगळी. या लोकांनी, मी काल बोललो, तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलो. काय शब्दांमध्ये जादू होती हो. अटलजी जर सभागृहात असं बोलायला लागले ना, अटलजींनी असा पॉज घ्यावा आणि असं वाटावं आता त्या पॉजमध्ये सगळं सभागृह गिळंकृत करतील का काय. पॉजमध्ये न, पॉज म्हणजे न बोलणं, त्या न बोलण्यात एवढं सामर्थ्य होतं, तर बोलण्याची काय भाषा. प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवावी लागते असं नाही. आणीबाणीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसला निषेध व्यक्त करायचा होता, त्यांनी मथळा लिहिला नाही. निषेध व्यक्त करत असताना अग्रलेखाची जागा कोरी ठेवली आणि हाच आमचा निषेध. काय त्या ताकदीची माणसं होती हो. गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख सभागृहामध्ये एकमेकांची भाषणं जर सुरू झाली, लोक रेडिओ घेऊन ऐकत होती, आज काय बोलतील ही लोक. बाळासाहेब ठाकरे जर सभेत उभे राहिले आणि असा हात केला आणि अशी शाल टाकली, अशी सगळी सभा कवेत घेत होते. कोणताही पक्ष असेल त्या त्या पक्षामध्ये अशी बोलणारी माणसं विचार करून बोलायची हो. शब्दांना अर्थ होता, माणसं वाचायची, माणसं लिहायची, माणसं एकमेकांना ऐकायची. आता कुणीच कुणाचं ऐकायला मोकळं नाही. प्रत्येकाला आपलं बोलणं फक्त रेटून न्यायचं आणि पुढे चालत राहायचंय. शब्द शस्त्र आहेत, ती जपून वापरा. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. शब्द शस्त्र समजू शकतो, शब्दाला धन समजू शकतो. शब्द म्हणजे जीवन. हो, शब्द म्हणजे जीवन आहे. शिवाजी महाराज निघाले, गडावरनं निघायचं कसं, या सगळ्या परकीयांच्या गोटातून निसटायचं कसं. नावी समाजात जन्माला आलेला पोरगा शिवाकाशीत पुढे गेला आणि म्हणला, राज तुम्ही निघा, मी जातो परकीयांच्या गोटात शिवाजी बनून. शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला आणि परकीयांच्या गोटात गेला. त्याला माहित नव्हतं काही वेळात आपण ओळखले जाऊ, पकडले जाऊ, आणि पकडल्यानंतर काय, पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे याचीही जाणीव शिवाकाशीतला होती. त्या शिवाकाशीत राजांना म्हणला, राज पकडल्यावर बघा बरं का, चांगला वकील द्या, सुप्रीम कोर्टात जा, पण मला सोडवा, मी चाललोय बरं का तुमच्यासाठी, पण मागचं सगळं तुम्ही बघा. कसलीच अपेक्षा नाही हो, फक्त राजा माझा वाचला पाहिजे. आम्ही शब्द दिलाय, राजे आमच्यासारखे लाखो गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. गेला परकीयांच्या गोटात, पकडला गेला, ओळखला गेला, सपासप वार केले, मारला गेला, रक्ताच्या थावळ्यात पडला आणि मरताना म्हटला, राज जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द जीव आहे हो. राज तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाहीत ना विशाळगडावर, तोपर्यंत गनिम 1 इंचवर सुद्धा पुढे सरकू देणार नाही. राजी प्रभूच्या अंगावर अशी एक जागा उरली नाही जिथे जखम नाही. पण माझा राजा जोपर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत मला प्राण द्यायचा सुद्धा अधिकार नाही. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. राजगड गांधून पूर्ण झाला आणि हिरोजी इंदलकर दगड घेऊन गेले आणि राजांना म्हटलं, राज दुर्ग तर बांधून झाला, आता हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. शेवटच्या पायरीला का? हिरोजी तुम्हीच दुर्ग बांधला, वर कमानीवर लावा की. नाही राज, काय लिहिलं काय दगडावर? हिरोजीनं सांगितलं, राज मी माझं नाव लिहिलंय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, आणि हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजांनी विचारलं, हिरोजी शेवटची पायरी का?
हिरोजी म्हटला, राज, ज्या ज्या वेळेस रायगडावर याल ना, त्या त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नको. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन. काय काय जगली होई माणसं. मला वाटतं शब्दांना महत्व आहे आणि म्हणून शब्द हे तोलून मापून वापरावेत, जपून वापरावेत. कितीतरी मोठमोठे नेते काय बोलावं यापेक्षा चुकीचं बोलल्यानं कारकीर्द खराब झाली. शब्द शस्त्र आहेत. मी म्हणतो काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं तारतम्य माणसाला असलं पाहिजे. आणि चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा आहे. चांगदेव महाराजांना सुचे ना ज्ञानोबरायांना मी काय लिहू, काय लिहावं हे सुचे ना म्हणून काहीही लिहिलं नाही. काय बोलावं हे सुचे ना म्हणून काहीही बोलले नाहीत. कोरं पत्र पाठवलं. तीर्थरूप लिहावं तर वयानं लहान आहेत, दुसरा काही महिना लिहावा तर अधिकारानं मोठे आहेत. काय लिहावं ते सुचलं नाही आणि कोरं पत्र पाठवून दिलं. आणि ते कोरं पत्र मुक्ताईच्या हातात पडलं. आणि मुक्ताई म्हणली, दादा चांगदेव महाराजांचं पत्र आलंय, काय लिहिलंय? अरे दादा काहीच तर लिहिलं नाही. अरे मग पत्र कसं? दादा चांगा एवढे वर्ष जगला. एवढी एवढीशी मुक्ताई म्हणती, चांगदेव महाराज एवढे वर्ष जगले पण कोरे ते कोरेच राहिले रे. आणि कोरं राहणं पण महत्वाचं आहे. एवढे वर्ष जगून कोरं राहणं सोपं आहे का? आपल्या पाठीवर एवढी गिचमीड झाली, काय खुडायचं आणि काय ठेवायचं. 8 दिवसापूर्वी एक होतं, आता खुडून लगेच दुसरं, 4 तारखेनंतर तिसरंच. काय खुडायचं आणि काय, किती गिचमीड आहे मला सांगा बरं. चांगदेव महाराज कोरे राहिले आणि म्हणून कोरं पत्र पाठवू शकले. त्या चांगदेव महाराजांना जगण्याचा अर्थ समजावून सांगणारी दुसरी कोणी नाही, साक्षात मुक्ताई आहे. आणि म्हणून ही मुक्ताई आम्ही समजून घेतली पाहिजे. मला असं नेहमी वाटतं की घरातली स्त्री फार महत्वाची आहे. नामदेवरायांना ज्ञानोबा हळुवारपणे फुंकर घालायचं काम जर कुणी केलं असेल तर ते मुक्ताईनं केलं. आमचे वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा भाग स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा. तुम्ही तरुण पोरं येत आहेत, तुम्ही बसमधून चाललेला आहात आणि तुमच्या गल्लीतली, वर्गातली, कॉलेजमधली मुलगी बसमध्ये आली आहे, गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये तिनं तुम्हाला जर बघितलं तर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे, अरे माझ्या गावातली, घरातली, इथली मुलं आहेत. आणि तुमच्याकडे बघून जर गावातल्या पुरीला सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. आणि सन्मानाची सुरुवात कुटुंबापासून करा. आपण घरात बहिणीचा सन्मान करत नाही, बाहेर कुणाचा सन्मान करणार आहोत? 10 वर्ष झाली बहिणीच्या दारात गेलो नाही. वा, ती गेल्यावर जाऊ साडी चोळी घेऊन. शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय, रडतोय, माझ्यासाठी शेवटची साडी घेऊन आलाय? काही कळत नाही. जोपर्यंत नाती आहेत तोपर्यंत मजा आहे, तोपर्यंत आनंद आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि आता जन्माला आली साक्षात आदिशक्ती मुक्ताई. त्या आदिशक्तीच्या जन्माचं आपण स्वागत करूयात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुनी, विविध तापांची करावया जाणणी, विविध तापांची करावया जाणणी. न भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, रायचा जोगवा जोगवा मागे नायचा जोगवा जोगवा मागे नायचा जोगवा जोगवा मागे नायचा जोगवा जोगवा मागे ना. द्वैत सारुनी काळवी
भक्तीच्या करीन नवरात्रा करून कोटी मी मागेन ज्ञानपुत्र नवनीत भक्तीच्या करीन नवरात्रा करून कोटी मी मागेन ज्ञानपुत्र धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडीन कुपात्राईचा जोगवा मागे नाईचा जोगवा मागे ना. आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आता उद्या आपण समाधीपर्यंत येणार आहोत. आज ह्या सगळ्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचा जन्म झाला आणि उद्या समाधी प्रसंग आहे. उद्या 10-20 खुर्च्या फक्त आज शेवटच्या उरलेल्या आहेत. उद्या त्याही राहणार नाही, त्याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. आणि उद्या सगळ्यांनी आवर्जून बरोबर वेळेमध्ये उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. आता समारोपाकडे जात असताना मला 2 गोष्टी सांगायच्यात. आपण ज्ञानोबरायांच्या चरित्राच्या अनुषंगानं मुक्ताईचं महत्त्व सांगताना मी म्हटलं की आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आज आता 8:45 वाजत आलेत आणि तुम्ही सगळ्या महिला इथं ITत बसलायत ना, याचं कारण जर काय असेल तर सावित्रीमाई आहेत. सावित्रीबाई फुलेंसारखी एक स्त्री पुढे आली. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला सांगितलं, ह्या गोरगरिबांच्या पुरी शिकल्या पाहिजेत आणि याच्यासाठी सावित्री तू शिकलं पाहिजे, तू शिक्षिका झालं पाहिजे. सावित्रीमाईंनी पुण्यामध्ये ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळा सुरू केली मुलींची. किती लोकांनी त्रास दिला, दगडदोंडे फेकून मारले. 2 साड्या घेऊन जायच्या, एक तिथे खराब झाल्यावर बदलायची आणि मग घ्यायचं. त्यावेळेस जर हे धाडस महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले या दाम्पत्यानं जर केलं नसतं तर आज मुलींना शिक्षणाची दारं खुली झाली असती का? काय परिस्थिती होती. शहाजीराजांचे चुलत भाऊ, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रूच्या सैन्यानं उचलून नेलं. ही सरदारांच्या घरातल्या स्त्रियांची अवस्था होती. आणि त्यावेळेस जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात, राजे हातावर हात देऊन बसायचं नाही, शमशेर उचलायची. त्यावेळेस जर जिजाऊंनी सांगितलं असतं, राजे यांच्या नादी लागू नका, थोडीशी जहागिरी वाढून घेऊ, आपलं शांततेत आयुष्यभर आनंदात जगू, कुठे यांच्याबरोबर भांडणतंड करत बसता, कुठं जीव जोखमीत घालता. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, राजे ह्या सगळ्या शहांना जर उलथून टाकायचं असेल, लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांच्या हातात समशिरी दिल्या हो जिजाऊंनी. एका आईनं जर आपल्या पोराला हे धाडस दाखवलं नसतं तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का? मुरार जगदेवानं पुण्यामध्ये पहार रोवली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील आणि इथं जर वाडे बिडे बांधून इथं राहायला याल तर त्याच्या कुळाचा नायनाट होऊन जाईल. जिजाऊ आपल्या एवढ्याशा शिवरायांना घेऊन गेल्या पुण्यात, राहायला सुरू केलं, वाडे बिडे उभे केले. पण राहायला येतोय कोण? लोकांच्या मनात दहशत, हे पहारीला हात कुणी लावायचा. आजूबाजूचे सगळे पाटील बिटील गोळा केले आणि जिजाऊंनी ह्याला त्याला नाही सांगितलं तू पहार उचल. आपल्या पोराला सांगितलं, शोभा उचला ती पहार आणि द्या भिरकावून. शिवरायांनी पहार भिरकावून दिली आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि मग ते पुन्हा आजूबाजूला वसलं आणि मग लोक तिथं राहायला लागले. लेकराच्या मनात धाडस निर्माण जर कुणी केलं असेल तर ते त्यांच्या आईनं केलंय, जिजाऊंनी केलं. इतकं स्त्रीचं महत्व आहे, तुम्ही लक्षात घ्या. अहो अहिल्याबाई, किती किती संकट आली हो अहिल्याबाईंच्या आयुष्यात मला सांगा. कुठं चोंडीगाव, कुठं इंदोर, अहिल्याबाईंनी कुठं कुठं काम नाही केलं. बंधारे बांधले, विहिरी केल्या, बारवा केल्या, मंदिरांचे कळस केले, काय काय केलं नाही. आणि अहिल्याबाई म्हणल्या का नाही, हे चोंडीन हे एवढाच मतदारसंघ आहे माझा, मी अजिबात बाजूला कुठं लक्ष देणार नाही. आता तुम्हाला मर्यादा आहेत, निधी तिथंच खर्च करावा लागतं. पण किती किती व्यापक दृष्टी आहे अहिल्याबाईंची. आणि आपण छोट्या छोट्या संकटांसमोर गर्भगळीत होतो आणि आत्महत्या वगैरेच्या गोष्टींचा विचार करतो. अजिबात खचून जायचं नाही. ज्या ज्या वेळेस आयुष्यात संकट येतील ना, त्या त्यावेळेस अहिल्याबाईंचं चरित्र वाचा. नवरा गेला, सासू सासरे गेले, आई वडील गेले, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला आणि एकट्या राहिल्या अहिल्याबाई. आणि अहिल्यादेवी एकट्या राहिल्या. आणि राघोबा दादा ज्यावेळेस इंदोरवरती आक्रमण करून आले ना,
अहिल्यादेवींना कळलं राघोबा दादा 10,000चा फौज फाटा घेऊन इंदोरवरती येत आहेत. अहिल्यादेवींनी राघोबा दादांना पत्र लिहिलं, दादा तुम्ही इंदोरवरती 10,000ची फौज घेऊन येत आहे, मी पण 2,000 महिलांची फौज घेऊन हातात रणांगणात भाला घेऊन उभी राहील. मी जर हरले तर फार विशेष फरक पडणार नाही, पण राघोबा दादा महिलांच्या सैन्याच्या समोर जर तुम्ही हरलात तर इतिहास काय नोंद घेईल हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही, तुझं सांत्वन करायला आलेलो आहे. मग अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, सांत्वन करायला पालखीत बसून या, फौज फाटा कशासाठी. काय मुत्सद्दीगिरी होती अहिल्यादेवींची सुद्धा. अरे हा इतिहास आहे तुमच्या माझ्यासमोर, आपण कुठे इकडे तिकडे डोकावून बघतो. माझी सगळ्या इथं बसलेल्यांना सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या पोरींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. आपल्या डोक्यात असतंय नाही चांगली जागा आली द्या उडून बार. पोरगी जर आर्थिकदृष्ट्या तिच्या पायावर उभी असली ना, एक वेगळा कॉन्फिडन्स येतोय व जगण्यात. आज ताई मला सांगा, भाजी आणायची म्हटलं तर नवऱ्याला 100 रुपये मागावे लागतात, आणि पोरगी जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती दोनही घरांचा उद्धार करून टाकते. जगण्यात तिच्या कमालीचा आत्मविश्वास येऊन जातो. म्हणून मुलींना शिकवा, त्यांच्या शिक्षणासाठी घरातल्या स्त्रियांचा सन्मानच करायला हवा. आणि माझा दावा आहे, ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी. मग तुमची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल. मी एकदा कार्यक्रमात म्हटलं आईचं कौतुक करा, बहिणीचं करा, बायकोचं करा. म्हटलं कसं करायचं. म्हटलं आईला म्हण तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. म्हटलं बहिणीला म्हण तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं, मला तुझा आधार वाटतो. म्हटलं बायकोला म्हण तुझ्यामुळं संसार झाला. ते बायकोचं कौतुक कर म्हणल्यावर भांडायला आला. म्हणला मी सगळ्या जगाचं कौतुक करन, बायकोचं करणार नाही. म्हटलं तुला काय अडचण आहे का. म्हणला अडचण काही नाही, पण तिला ऐकायलाच येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का. म्हणलं शासनाची योजना आहे, मशीन बिशीन बसव, वयश्री योजनेतून मशीन लाव, ऐकायला आल्यावर मग कौतुक कर. हे डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरकडे गेला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको कुठे आहे. ती घरी आहे. मग इथून काय करू म्हणले मी आता. ते म्हणले कुठे याच्या नादी लागतात. एक काम कर म्हणले, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणला. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचनमध्ये होती. यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली. किचनमधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली, काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय, काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही. तुम्हाला घरी गेल्यावर कळेल मला काय नाही. 20 वर्ष भाऊ ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असेल मला सांगा. काय लागतो कौतुक करायला. कौतुक करा, चांगलं बोला. बायका इतक्या भोळ्या आहेत ना. काही हजारे साहेब तुम्ही आज फक्त घरी गेल्यावर ताईंला म्हणायचं, उगं तू ये म्हणून मल्टी स्टेट दुनिया भानगडी. माझ्याच्यानं काय, तुमच्यापेक्षा आधी 1 तास ऑफिसला जातात का नाही बघा, सगळं काम बिम आवरून. खूप सुंदर आहे आयुष्य. ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी. अंतू बर्वांचं एक प्रकरण आहे पु ल देशपांडेंच्या प्रकरणातलं. ते म्हणतात, अंतू बर्वा लिहितात की ते अंतू बर्वा, पु ल देशपांडे जेव्हा अंतू बर्वांच्या पाय पकडतात तेव्हा ते आशीर्वाद देतात आणि म्हणतात, तुमची ती आमची लेक कशी आहे आणि तिला जपा. हां. फुलं म्हणतात, माझी काळजी नाही तुम्हाला. अहो तुमची तर आहेच, पण तुमच्या तिला, आमच्या लेकीला जपा. आमची ही होती ना तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे. ही गेली आणि आंबा पुन्हा भरलाच नाही. माणसं निघून गेली ना मग त्या लोकांची किंमत कळते. घरात राबणाऱ्या स्त्रीची किंमत जोपर्यंत ती आहे तोपर्यंत कळत नाही. अहो 2 दिवस बायको आजारी पडू द्या बरं, घर घर राहत नाही. म्हणून घरातल्या स्त्रियांना नेहमी जपा. पंढरीचा पांडुरंग जर बायकोला मनवायला इकडे येतोय
तर तुम्ही मी कोण आहोत मला सांगा. त्या विठुरायाला सुद्धा वाटलं पांडुरंग का आले द्वारकेवरून पंढरपूरला. रुक्मिणी माता रुसून गेल्या होत्या आणि जो जग चालवतो त्याला जर बायको वाचून करमत नाही. रुक्मिणी मातेला मनवण्यासाठी पांडुरंग थेट पंढरपुरात आले. काय असेल त्या पांडुरंगाची भावना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावरीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावरीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रघुमाई 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 रघुमाई. पंढरपूरचं मंदिर आता जुन्या रूपात आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. वेळ काढून कधीतरी पंढरीला जा. वाराणसीला 1 महिना चालल्यानंतर जे पुण्य मिळतं ते गोदावरीकडे 1 दिवसात आहे. आणि गोदावरीचं 1 दिवसाचं पुण्य पंढरीत 1 पाऊल ठेवला तरी मिळतं असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून पंढरपूरला जा. मला नेहमी वाटतं जगातली सगळ्यात मोठी यात्रा जर कुठं भरत असेल तर ती पंढरपूरला भरते. आणि ते यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे तिथं कुणालाही निमंत्रण नसतं, तरी अनवाणी पावलांनी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक सगळे पंढरपूरला येतात. काय त्या पांडुरंगानं जादू केली आहे मला माहीत नाही. आणि म्हणून गरिबांचा देव आहे, भोळा भाबडा देव आहे. युगे 28 विटेवरी उभा, युगान युगे तो असाच कमरेवरती हात देऊन उभा आहे. आपल्याला पांडुरंगाची ओढ असते, पण जितकी युगे तो उभा आहे ना तितकेच युगे न युगे रुक्माई आईसाहेब सुद्धा तशाच तिथे आहेत. म्हणून पांडुरंगाकडे जा, त्याच्या पायावरती डोकं ठेवा, रुक्मिणी मातेकडे जा. आपलं दुःख आपला आनंद जर कुणाला सांगायचं असेल ना तर तो भगवंताला सांगा. जवळची 4 माणसं असावीत आपला आनंद दुःख सांगायला. पण ती तुमच्याकडे जर 4 माणसं असतील ना तर तुम्ही नशीबवान आहात. पण ज्यावेळेस अशी 4 माणसं असो नसो आपलं हक्काचं ठिकाण जर कोणतं असेल ज्याच्याशी बोलावं मनमुराद तर तो भगवंत आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या आनंदात आनंद मानणारी आणि आपल्या दुःखात दुःख मानणारी, खरं सांगा बरं किती माणसं खरी खरी आहेत? तुमच्या आनंदात आनंद मानणारी, दुःखात दुःख मानणारी फार मोजकी माणसं आहेत. त्यात एक तुमचे आई वडील आहेत. फार एरवी आपला आनंद बघून फार लोकांना आनंद होतो असं समजायचे दिवस आता राहिलेले नाहीत. तुम्ही गाडी घेऊन पेढे वाटा बरं, त्यातले 4 जण तरी सांगतात हप्ते बरं, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. वास्तुशांतीला सगळं गाव जेवायला येते, त्यातले 4 जण म्हणते दिशेचं बघ, किचनचं जरा अवघड वाटतंय मला. तुमचा आनंद तुमचं दुःख व्यक्त करावं असं हक्काचं ठिकाण जर कुठं असेल तर ते पंढरपूर आहे. आणि म्हणून पंढरपूरला जा, कधीतरी त्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवा आणि भेटा. एक अशीच पंढरपूरला जाण्याची लगबग असणाऱ्या स्त्रीची भावना आता आपण ऐकणार आहोत आणि आज कथेचा समारोप या ठिकाणी करणार आहोत. जी तीर्थ आहेत त्यात एक आहे, म्हणजे काही नद्या आहेत त्यात मला यमुनेचा प्रवास फार मोठा आहे, फार मोठा प्रवाह आहे यमुनेचा.
त्या यमुनेच्या प्रवाहामध्ये यमुनेनं भगवान कृष्णाला बघितलं. शरयूचा प्रवाह आहे, त्या शरयूच्या प्रवाहामध्ये शरयूनं प्रभू रामचंद्रांना बघितलं. या दोनही नद्यांपेक्षा आणखी 2 नद्या फार नशीबवान आहेत. त्यात एक आमची इंद्रायणी आहे. इंद्रायणी तर फार नशीबवान आहे, तिनं 2 महान संत बघितले. एक जो जे वांछील तो ते लाहू प्राणीजात म्हणणारे ज्ञानोबराय, आणि दुसरे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया, असं सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. या 2 नद्यांच्या तुलनेत इंद्रायणीचा प्रवाह आहे किती हो. लोणावळ्याजवळ एका डोंगरात उगम पावते आणि पुढे निरेजवळ जाऊन भीमेला मिळते, एवढासा तर प्रवास. आणि दुसरी साक्षात चंद्रभागा, ज्या चंद्रभागेच्या तीरावरती साक्षात परब्रह्मा उतरले ते हे पंढरपूर. मला वाटतं हे पंढरपूर जगातून लोकांनी या पंढरपूरला यावं. आज आपण बघतो विदेशातून कितीतरी लोक आता आले, जवळ आषाढी आली आहे, जगभरातून लोक आता पंढरपूरला यायला लागली आणि पांडुरंगाला समजावून घ्यायला लागली. आणि आपण इथे जन्माला आलेली माणसं काय म्हणतात ना, जिथे म्हणजे आपण हा परमार्थ ज्ञानोबराय तुकोबराय आमचा पांडुरंग परमात्मा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे. पंढरीच्या वाटेवरती निघणाऱ्या या स्त्रीची लगबग आपण जाणून घेऊयात. आणि त्याच लगबगीनं उद्या पुन्हा हे सभागृह तुडुंब भरेल आणि उद्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं. आणि येताना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 4 मोगऱ्याची फुलं घेऊन उद्याच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. तर पंढरपूरची ही लगबग ऐकूयात आणि त्याच लगबगीनं उद्या पुन्हा हुतात्मा स्मारक मंदिरमध्ये उपस्थित राहूयात. कधी वारीला जाईन मला धीर धाई, कधी श्रद्धेचं फुल वाहीन विठ्ठलाच्या विचरणा पायी. असं वाट जाव तिथं लवलाई, विठ्ठलाच्या दर्शनाची झाली मजला घाई. अन मग बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला. ए बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. पुन सोडलं मी सोलापूरला आले, इथं कालवस्तीला मी राहून गेले. या विठ्ठलाच्या पायी ठेवली मी डोई, अरे तुझ्या आईनं मला कुणी बिनहाई. हे रूप पाहून जीव भारावला, बाई मला जायाचं पंढरीला.